अत्यंत तापट डोक्याचे बॉडी बिल्डर 6 ॲप ने असे ओळखले जाणारे लवर बॉय व्यक्तिमत्व खास ओळख म्हणजे लेडी किलर असं हँडसम रोमॅन्टिक किशोर प्रधान या ठिकाणी आलेले आहेत. काय आहे काका किशाच्या या फेमस नाटकाने ती रंगमंचावर आलेले. कसं आहे लोक 3 प्रकारची लोकांची प्रकृती असते सर. म्हणजे एक कप प्रधान, पित्त प्रधान, वात प्रधान. तसे आज आपल्याकडे 4थ्या प्रकृतीचे म्हणजे किशोर प्रधान प्रकृतीचे व्यक्तिमत्व किशोर प्रधान या ठिकाणी आलेले आहेत. आणि खासियत म्हणजे कितीही वय झालं तरी अजून किशोरच दिसणारे असे किशोर वयीन आणि किशोर वयीन हालचाली करणारे किशोर प्रधान आज आपल्याकडे आलेले आहेत. तर जब वी मेट सिनेमामध्ये 2 बहीण भावांची भेट करून देणारे किशोर प्रधान या ठिकाणी आलेले आहेत. 2 बहीण भावांची भेट कुठे करून दिली त्यांनी? 2 बहीण भावांची म्हणजे काय? बहीण भावांची म्हणजे करीना कपूर आणि शाहिद कपूर. शक्ती कपूरचे पोरं आहेत ना दोघंही. काही नका लावून ना ती शक्ती कपूर यांची पोरं वगैरे. नाही, वेगळं आहे कपूर का? कपूर ते पण वेगळे असतात. अच्छा ते वेगळे कपूर कपूर वेगळे आहे का? हा. आलं आमच्या इथं गावंडे नावानं फसलो सर मी. गावंडे सगळे एकत्र आहे, म्हणून जर वाटलं मला. तर असू द्या. तर आज हे असं किशोर वयीन व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय बालक मंदिर संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. बसा 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 बसा. आज खरोखर भाग्य म्हटलं पाहिजे. टुडे इज इन आवर विलेज ऑफ दिस अँड सिच्युएशन अंडर कंट्रोल अँड आउट ऑफ कव्हरेज एरिया रेंज व्हाईल गोईंग द. काय का एवढं का प्रयत्न? तर एक हॉलिवूडचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. अर्नॉल्ड शिवाजीनगर. हा हॉलिवूडचे सर अर्नॉल्ड शिवाजीनगर माहिती ना तुम्हाला? अरे बघा ना सगळे पिक्चर पाहिले सर तुमचे आम्ही. म्हणजे ते लोड शेडिंगवर आधारित जनरेटर. अर्नॉल्ड शिवाजीनगर नाही काय? अहो असे नाहीत सिनेमा वेगळे कुठले मनातच बनवता काय तुम्ही? मग अरे ते लिहिलेलं म्हणजे सेम फोटोवरून सेम वाटलं नाही बघा आम्हाला. वाटलं अर्नॉल्ड नाही. नाही ते भरत दाभोळकर सर आहेत ते. अरे माहित आहे मजा करून राहिलो ना आम्ही. आम्हाला का माहित नाही का भरत दाभोळकर आहेत ते. अशी फिरकी घेतो सर मध्ये मध्ये मी. तर आज जोरदार टाळ्या झाला पाहिजे. मान्य भरत दाभोळकर या ठिकाणी आलेले आहेत. वा सर अनेक जाहिराती बनवण्यात प्रसिद्ध असलेले भरत दाभोळकर. तुमचा तो मराठी हिंदी पिक्चर पण बनवतो मराठी नावाचा तो सर. आर राजकुमार. आर राजकुमार मराठी नावाचा हिंदी पिक्चर नाही बनवला सर तुम्ही? आर राजकुमार असं आर राजकुमार असं नाही का? असू द्या सर. पण ते अमूल बटर म्हणजे कसली खतरनाक ॲडव्हर्टाईज केली सर तुम्ही अमूल बटरची. वा वा वा. पण एवढं असूनही म्हणजे बघा मराठीपणा सोडला नाही या माणसानं. अमूल बटर सारखा एवढा जागतिक लेवलवर त्यांनी काम केलं. पण त्याचं जिंगल मात्र त्यांनी मराठीमध्येच केलं सर. हे म्हणाला का त्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एकदा. मराठी जिंगल केलंय. काय शोध लावला आता नवीन? अरे ते ले केलं ना आतली बाटली दिसेल ना अमूल. अरे आटरली बटरली डिलिशियस अमूल असा. तर सर म्हणजे काय म्हणजे तुम्ही आले की नाही म्हणजे आमच्या पण एक ॲडव्हर्टाईज करायची होती जिरा बटरची. त्याचा खर्च मला सांगून ठेवा सर. कशाची? जिरा बटर अमूल बटरची केली जिरा बटरची करायची काय हरकत आहे? तेवढेच पोरं खातील आमच्या गावात चहात बुडून तुमच्या नावाने. नाही ना सर म्हणजे काय होते असं नाही. म्हणजे त्याचं आम्ही जिंगल पण तयार केलं आहे. जिंगल पण तयार केलेलं आहे. फर्स्ट लिहिलेलं आहे खाओ मत सटर बटर खाओ ओनली जिरा बटर जिरा बटर जिरा बटर जिरा बटर. असं विचार आहे ते. जबरदस्त सर. तर असू द्या. तर अशा हारवणारे व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेलं आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय येथे जाहिरात रवाना कार्य संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. आज आपलं भाग्य म्हटलं पाहिजे का मान्य शिल्पा शेट्टी या ठिकाणी आलेल्या आहेत. शिल्पा शेट्टी? शिल्पा तुळसकर शेट्टी असं आहे ते. चुकलं काय मॅडम काही? नाही आहे बरोबर आहे बरोबर आहे ना? हा. जगप्रसिद्ध बिग बॉस या त्या इंग्लंडच्या बिग बॉस मध्ये बिग ब्रदर मध्ये प्रसिद्ध झालेल्या शिल्पा शेट्टी आज या ठिकाणी आलेल्या आहेत. तुम्ही सगळेच गफलत करताय. त्या वेगळ्या त्या वेगळ्या आहेत. त्या वेगळ्या आहे काय? मराठी अभिनेत्री. आम्ही ओळखतो ना त्यांना. तर शिल्पाताई या ठिकाणी आलेल्या आहेत. मध्यंतरी त्यांच्याबरोबर काम करण्याचा 1-2 ठिकाणी योग आलेला आहे. तर शिल्पाताईंचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय शेट्टी संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना.
बरंच सर मी असं ऐकलं की फक्त नाटकच नाही तर वेगवेगळ्या गोष्टी सुद्धा तुम्ही इंग्लिशमध्ये नेण्याचा प्रयत्न केला, जसे की आपले उखाणे असतील. आम्ही इंग्लिशमध्ये लावणी केली, वा आम्ही इंग्लिशमध्ये भांगडा केला, वा, आम्ही इंग्लिशमध्ये 15 कव्वाल्या केल्या, क्या बात आहे. नंतर आम्ही इंग्लिशमध्ये उखाणे केले. आपल्या मराठी संस्कृतीमध्ये लग्न झालं की एक उखाणा घ्यायचा असतो, एक त्या वरानी आणि त्या वधूनी. तर आमच्या इंग्लिश नाटकात सुद्धा जेव्हा हिरो हिरोईनचं लग्न होतं किंवा व्हायला येतं, तेव्हा तिथला जो प्रिस्ट असतो तो म्हणतो की जोपर्यंत तुम्ही उखाणा घेत नाही तोपर्यंत तुमचं हे लग्न पूर्ण होत नाही. वा. आणि हे झाल्यानंतर तो जो मुलगा आहे वर, तो उखाणा घेतो, आवर मॅरेज इज लाईक अ महाराष्ट्र गव्हर्नमेंट ॲज अ होल. आय विल बी द CM बट माय वाईफ विल हॅव अ रिमोट कंट्रोल. हा केटरर होता, गुजराती केटरर. हां. त्याचं नाव सनतभाई सनत भाई. आणि याच्या बायकोचं नाव होतं साखरबेन. हां. तर हा केटरर म्हणजे तो असं लग्नाची जेवण वगैरे करणारा माणूस. तर त्याचा उखाणा सांग, काय तुझा उखाणा? बैंगन का भरता एंड पुलाव विथ पीस. बैंगन का भरता एंड पुलाव विथ पीस. मैं साकर इज सो स्वीट कि आई गॉट डायबिटीज. बरंच सर नाटकाविषयी आपण बोललो, पण आणखीन एक वेगळी कला जी सगळ्या जगभराला ठाऊक आहे ते म्हणजे ॲडव्हर्टायझिंग. मी असं ऐकलंय सर की तुम्ही लिहिलेल्या टॅगलाईन खूप हिट झालेल्या आहेत, जसे की अब की बार मोदी सरकार. हो, हे बऱ्याच रसिक प्रेक्षकांना सरप्राईज असेल, जसं मला होतं की ज्या एका ओळीवरती एक इतिहास रचला गेला ती ओळ सरांनी लिहिली होती. हो. मला खूप अभिमान वाटतो. हे कुठून डोक्यात आलं होतं सर? तर आम्ही खूप त्याचे व्हेरिएशन्स आम्ही केले होते. अब की बार मोदी सरकार, अब की बार BJP सरकार, इस बार मोदी सरकार. तर तेव्हा अप्रूव्ह केली त्याने ती अब की बार मोदी सरकार होती. क्या त्याचे आम्ही बात. खूप व्हेरिएशन्स केले होते. क्या बात है, क्या बात है. विजू खोटे सर, या शोलेचे आपण फार महत्त्वपूर्ण भाग होतात सर. एखादा गमतीदार किस्सा घडलेला आठवतो शोलेच्या शूटिंगच्या दरम्यान एखादा? मी त्या एका आठवड्याच्या शूटिंगमध्ये गावात येतो आणि गावातून परत निघून जातो. 6 वेळा मी त्या घोड्यावर एका आठवड्यात पडलोय. बाप रे. मला दिलं तर रेसचं घोडं, घोडी. तर रेसची घोडी होती, नफरतीती नाव होतं तिचं. नफरतीती नाव होतं, ग्रीक, मोठं ग्रीक नफरती क्वीन. पण तिचं नाव ठेवलं होतं नफरती. नफरती. ती ज्याला त्याला डोक्यात फेकायची. चालवता गचकन नामलीक गेला माणूस खाली. तुम्ही घोडेस्वारी तेव्हा शिकला होतात की आधी येत होती सर? आधी शिकलो होतो आणि त्या शूटिंग झाल्यानंतर आणखी आठवड्यावर जोरात शिकलो. पण त्यानंतर जर शूट आलं त्याच्यामध्ये घोडं नव्हतं, कारण मी गड्ड्यावर मारतो आम्हाला तो. पण माझ्या घोड्यावरून पडण्याच्या ह्याच्यावेळी हां. एक किस्से आहेत, माझे स्टोरीज आहेत. हे काहीच नाहीत. हे आहे ना प्रकरण, हे कुठे पडतं हे? हो? कुठे कुठे माझ्या आयुष्यात कुठे? मोठे मोठे 7 ऍक्सिडेंट झाले, मोठे मोठे. जीप मधून जीप म्हणजे हा संबंध चेहरा फाटून गेलाय, सीमामध्ये पाय- अख्खं फाटलेलं आहे तिचं. अरे बाप. सायकलवरून आणि स्टेजवर टाटा बाय करायला झालं, सगळं नमस्कार झाला, सगळं झाला, पडदा हात केला, ही पडद्याला नमस्कार झाला, धाडकर खाली. असं सरळ- स्टेज संपलं आणि गेली खाली. हे बघ, हे पडदा सगळं- बाहेर होता. सगळं हे बघ, हात- आपण नमस्कार करतो ना संपल्यावर. हात- सरळ पिठात 6 फूट खाली पडली मी नाशिकला. हा बघ हात बघ, सगळं म्हणजे मला पडायचं आहेच. सक्सेस साठी धडपड जी आपण म्हणतो ती हीच ठीक असते. आहे. हो, हीच हो, आहे ती खरं आहे. वेगळी. पण पुण्याची धडपडीच. चला हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.